आजची गवारी आहे ना खूप स्पेशल आहे, कारण की आज आणली आहे 50 रुपये पावशर अशी गवारी. कधीच मी धाडस करत नाही एवढं महागडं माळवं घेण्याचं, पण आज खूपच गवारी खायची इच्छा होती. नाही म्हटलं तर वर्षभर झालं ही गवारी खायचं माझं प्लॅनिंग होतं, पण गवारीचा भाव काय कमी होईना, अगदी सोन्यासारखा झाला आहे. तर आज धाडसच केलं हे पावशर गवारी आणून मी. तर माझी फेवरेट आहे गवारी, आणि ही गवारी केव्हापासून नाही तुम्हाला सांगते. माझी मावशी, मी लहानपणी अगदी 8-9 वर्षापासून मी माझ्या मावशीकडे मी सुट्टीला जाते तेव्हा ती गवारी करत होती ना, अगदी अजूनसुद्धा तशीच टेस्टला लागते, करते ती तशी. तेव्हापासून माझी फेवरेट झाली आहे गवारी. अगदी म्हणलं जातं ना मटण आणि गवारी, तर ऑप्शन कुठला असेल तर माझा गवारीच पहिला असेल. तर मी आज गवारी तयार करणार आहे. मी भरपूर असे व्हिडिओ टाकलेत गवारीच्या भाजीचे, पण आज स्पेशल का सांग का, 50 रुपये पावशर गवारी आणले हो. अगदी महाग असली ना त्याला चव जास्त असते, म्हणून मग ना हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे. कारण की आज आहे खूप असं माळवं महाग होत आहे, आणि महागलेलं माळवं आहे ना आपण घरामध्ये आणून केलं ना त्याला चव जरा वेगळीच लागते. तर मी देशी गवारी आणली आहे. बंदरी गवारीचा दराचा रेट कमी असतो, छान असं निवडून घेतले आहे. आणि ही सांगतो गवारी माझ्या लाडक्या नवऱ्यानं आणली आहे, खास का बायको किती दिवसाला गवारी मागते, त्यांना एक शब्द टाकला आज आणि तिने जाऊन देशी गवारी आणली आहे ती. तर गवारी छान अशी पावशीच्या पावशर निवडून घेतली आहे, आणि ही पावशर मला एकटीलाच लागते. तरीसुद्धा यामध्ये वाटण्या घालण्यासाठी माझी मुलं, माझा नवरा असा असतोच, तरी माझ्यासाठी ते कमी कमी खातात. आणि एवढी गवारी मी एकटी खाऊ शकते, आणि ही खाल्लीसुद्धा आहे मी एकटीनंच. गवारी छान असं कांदा जास्त घालून, आणि ही गवारी ना थोडंसं मला जास्त तेलकट आवडते बरं का, त्यामुळे तेल जास्त घातलं आहे, कांदा छान भाजून घेतला आहे, त्यामध्ये गवारी घातली. आणि गवारी जितकी चांगली भाजाल ना ती गवारीची भाजी छान लागते, म्हणजे गुळचटपणा जास्त छान येतो आणि चवीला वेगळी लागते बरं का. आणि कच्चीच अशी गवारी करायला गेली ना त्या गवारीचा जरासा पांचटपणा आपल्याला जाणवतो. गवारी छान अशी मी 10 ते 15 मिनटं भाजून घेतली आहे, वाफवून वगैरे झाकून असं. त्यामध्ये मीठ घातलं होतं आणि हळद घालून सुद्धा वाफवून घेतलं, आणि त्यामध्ये घातलं आहे लाल तिखट. तर सुक्की भाजी करायला झाल्यानंतर लाल तिखटाचा वापर थोडासा कमी करावा लागतो, नाहीतर त्याशिवाय चव लागत नाही त्या भाजीला. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं आहे, ती सुद्धा आपण आता परतून घ्यायचं. कुटाचं प्रमाण आहे ते भाजीला ह्या गवारीला मला जास्त आवडतं म्हणून इथं जास्त घातलं आहे, कचकचितपणा छान वाटतो. देशी कोथिंबीर घातली आहे, बस भरपूर अशी देशी कोथिंबीर घालायचं. आणि गरमागरम भाकरी असू दे, भाकरीबरोबर खूप सुंदर गवारी लागते बरं का ही छान अशी. तर मला भाकरीबरोबर आवडते चपात्याऐवजी, त्यामुळं मी तुम्ही भाकरीच केली होती गवारीबरोबर खाण्यासाठी. देशी कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घातलं आहे, थोडं कचकचित गवारी छान वाटते. सुक्की आवडत असेल तर पाणी तुम्ही स्किप करू शकता, आणि असंच वापरून घेतली तरी चालते. तर जशी माझी मावशी करत होती त्याच पद्धतीने मी गवारीची भाजी कायम करते, आणि तिच्याच हातची मला जास्त आवडते बरं का. पण तिच्यासारखं मला जमत नाही, पण करण्याचा प्रयत्न करते. तर आता आपण थोडंसं पाणी घालून शिजवून घेतले आहे. तयार झाली आपली झणझणीत 50 रुपये पावशरची गवारी. खूप छान टेस्टला झालती, जितकं महाग तेवढं भारी असं झालं माझं काम. असंच सोनाली किचन पाहत राहा, जाताना सबस्क्राईब करा. धन्यवाद.